मी आमच्या गावातील वजन काट्यावर न सांगता, कोणालाही न सांगता मी आपलं वजन केले आणि वाहन इकडे घेऊन आलो। साखर कारखान्याकडून वजनात होतोय का घपला? ऊस उत्पादकाने केले 2 ठिकाणी वजन आणि सत्य आले समोर। नमस्कार मित्रांनो, शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत। पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा सदोष असल्याचा आरोप या आधीच विरोधकांनी केला होता। अलीकडेच झालेल्या कारखाना निवडणुकीत देखील असे आरोप करून कारखाना हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यावर आता एका ऊस उत्पादकानेच आपल्या पद्धतीने तपासणी केली आहे। त्यांनी एका खासगी काट्यावर वजन करून काळे साखर कारखान्यावर ऊस आणला आणि तेथे पुन्हा वजन केले। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सभासद काय सांगताहेत ऐका। अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट। मी शशिकांत तुकाराम कदम, राहणार तांदुळवाडी, तालुका माळशिरस। माझा ऊस आहे आणि मी बाहेरच्या कारखान्याला ऊस देत होतो, सातारकडील कारखाना असेल किंवा फलटणकडील असेल। पण येथील लोकांचं म्हणणं आलं की चंद्रभागा कारखान्याला ऊस द्या, तेथील काटा हे व्यवस्थित आहे, पगार बिले हे 10 दिवसाला वेळेवर मिळतात, म्हणून मी येथे ऊस पाठवला, वाळवणी कारखान्यात ऊस पाठवला आहे। मी ते ऊस इकडे घेऊन येत असतानाच मी आमच्या गावातील वजन काट्यावर न सांगता, कोणालाही न सांगता मी आपलं वजन केले आणि वाहन इकडे घेऊन आलो आणि या काट्यावर वाहन उभा केले ते आणि काट्यावर उभा केले आणि मी परत पाठीमागून येऊन चेक केला काटा, तर बरोबर वजन किलोचाही फरक न पडता वजन क्लिअर आलं। त्यानंतर आम्ही तेथील जे काट्यावरचे कर्मचारी वर्ग, चेअरमन, MD साहेब, सर्व संचालक मंडळाचे त्यांची भेट घेऊन त्यांचे बाबा तुमच्या काट्यात आणि आम्ही तुमच्या परस्पर काटा वजन करून बाहेर आणले होते आणि त्या काट्यात आणि ह्या काट्यात काही फरक पडला नाही। त्याबद्दल सर्व तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही तुमची भेट घेण्यासाठी आलो आहोत। तुमचे सर्वांचे आभार। असाच कारखाना बाबा 10 दिवसाला बिले किंवा वजनात काही प्रॉब्लेम नाही, करेक्ट असा वजन काटा शेतकऱ्यांना द्यावा ही अपेक्षा ठेवतो आणि सर्व शेतकऱ्यांनी चंद्रभागा कारखान्याला ऊस पाठवावा मी ही विनंती करतो। कारण माझी स्वतःचीच खात्री झाल्यामुळे मी शेतकऱ्यांना वजन हे असे स्लिप आम्ही त्यातली कारखान्याची स्लिप आणि वजन काठीची ही स्लिप बरोबर आलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी चंद्रभागा कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, ते कोणाचीही शेतकऱ्याची फसवणूक होत नाही। प्रत्येक 10 दिवसाला बिले, ऊस तोडणीची बिले, वाहनाची बिले, शेतकऱ्याची बिले मिळत आहे। मी कैलास शिवाजी काकडे, तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। इथून माझं 10 ट्रॅक्टर आहेत। पहिलं मी फलटणला वाहत होतो, आता इथं चंद्रभागा साखर कारखान्याला वाहत आहे। 10 दिवसाला पेमेंट आणि मी कुठेही काटा करून आलो तरी काट्यात 1 किलोचाही फरक पडत नाही। मी पहिला ह्या कारखान्याला 17-16 साली बजाजनं वाहिलेला मालक आहे, पण बजाजनं वाहून मी 4,11,000चा बारका ट्रॅक्टर असताना मी 6,11,00,000चा धंदा झाला माझा। त्याच्यावर मी आता 10 ट्रॅक्टरचा मालक झालोय आणि इथं वाहतोय। 1ही किलोचा फरक न पडता एकदम काटा क्लिअर आहे। मी प्रत्येक वाहन वजन करून आणतोय आणि वजन करून बघून आता शेतकऱ्याला बोलवून घेतला आज आणि दाखवलं की बाबा फरक आहे का मग आमचा काय बघा। मग त्याने आभार मानलं सगळ्याचं आणि आमचा काटा क्लिअर आहे, हा काय क्लिअरच दाखवण्यात आलेला आहे। पेमेंटचं 10 दिवसाला पेमेंट होतं आहे आमचं। वाहतुकीचं असू द्या कुठला, सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरला जर आता 10 दिवसाला पेमेंट देणारा शेतकऱ्याचा कारखाना असेल तर चंद्रभागा साखर कारखानाच आहे, दुसरा कुठलाही नाही। असं फुगं फोडणारं बरेच असतात, पण तसं काय बिलं त्यांची येत नाहीत वेळची, पण असा 1 नंबरलाच आता सध्या लोकांचा विश्वास नव्हता। पण आजच्या काळात जर बिल बघितलं तर शेतकऱ्याला 2700 पेमेंट देतोय आणि वाहनवाल्याचं न कट करता डिपॉझिट आणि कमिशन खात्यावर जमा 10 दिवसात करतोय। हा पहिला कारखाना आहे, दुसरा कुठलाही कारखाना चालूला सोलापूर जिल्ह्यात दिसत नाही। अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा।